हालेलुया. सूत्रस्थिती 126 अध्याय 5 ते 6 वचन. स्तोत्रसंहिता 126 वचन 5. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. वचन 6. जो पेरणीसाठी पीक घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करेल आपल्या पेंढ्या घेऊन येईल. हालेलुया. हालेलुया. वचन ती संधी पहा. परमेश्वर पिता म्हणतो, जे रडत आहे, जे दुःखी आहे, ते सर्व आनंदाने उल्हास करतील. जसं एक पेरणी करणारा एक मनुष्य, तो मात्र पेरणी करतो, परंतु त्याला वाटते की मात्र मी जे पेरत आहे ते मला मिळेल का. बायबल सांगते की परंतु तो आनंदाने गोळा करेल. वचन सांगते, तुम्ही अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करता, परंतु तुम्ही आनंदाने हर्षाने गोलाने एकत्र करतील. जो रडत बियाणे घेऊन बाहेर पडतो तो हर्षाने कापणी करील. बायबल सांगते, आज तुम्ही रडता, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही अश्रू ढालितात, पण तुम्हीच आनंद आणि उल्हास करतील. तुम्हीच आनंदाने भरले जातील. तुमचं दुःखच तुमच्या अश्रू सुख आणि आनंदामध्ये रूपांतर होतील. म्हणून बायबल सांगते, जे अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. जो रडत बियाणे घेऊन बाहेर पडतो तो आनंदाने पेंढ्या गोळा करील. आपण सर्वच आनंद आणि उल्हास करणार म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, आज भले तुमच्या जीवनात दुःख आहे, वेदना आहे, निराशा आहे, किंवा अपयश आहे, किंवा जीवनामध्ये तुम्ही कंटाळलेले आहात, किंवा तुम्हाला हवी असलेली गोष्ट अद्यापही तुम्हाला मिळाली नसणार. तुम्ही विनंती करता, तुम्ही प्रार्थना करता, परंतु त्यानुसार अजूनपर्यंत तुम्हाला मिळाले नसेल, परंतु मिळेल. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आणि या दुःखाऐवजी तो तुम्हाला सुख देईल. रडण्याऐवजी तो तुम्हाला आनंद देईल. बायबल सांगते, तुम्ही आनंदाने गोला आणि एकत्र करतील. तुमचं सर्व दुःख तुम्ही विसरून जातील. असा आनंद परमेश्वर आपल्याला देण्यासाठी मात्र तयार आहे. अशा उत्साहाने आणि अशा आनंदाने प्रभू आपल्याला भरण्यासाठी तयार आहे. सारा अब्रामाची बायको, जिला मुलबाळ नव्हते, ती वांस होती. आणि मात्र वचन सांगते, ज्या वेळेला परमेश्वर पित्याने अब्राम आणि सारेस म्हटले, उत्पत्ती 18 अध्याय, पुढच्या वसंत ऋतूत सारेला मुलगा होईल, तेव्हा तिला ही गोष्ट एक अशक्य वाटली की कसं घडू शकते. मी तर पूर्ण वयातीत म्हातारी झालेली आहे. माझा नवरा अब्राम ही पूर्ण म्हातारा आहे. या वयात मला हे सुख लाभेल का. कारण त्यावेळी आता अब्राम 100 आणि सारा 90 वर्षाची होती. म्हणजे अब्राम 99 आणि सारा 89. त्यावेळेला देवपित्याने म्हटलं होतं की तुम्हाला मुलगा होईल. आणि उत्पत्ती 21 अध्यायामध्ये खरोखर सारेला मुलगा झाला. त्यावेळेला सारा 90, अब्राम 100 वर्षाचा होता. या पूर्ण म्हातारपणात असताना देवाने त्याला मुलगा दिला. तेव्हा सारा काय म्हणते, देवाने मला हसवलेलं आहे. जो कोणी ऐकेल तो पण माझ्या बरोबर हसेल. कारण सारा अनेक वर्ष रडत होती वांझपणामुळे. तिला मुलबाळ नव्हतं, पण आता जेव्हा तिला मुलगा झाला ती म्हणत आहे, देवाने मला हसवलेलं आहे. देवाने तिला हसवलं. अनेक वर्ष रडत असलेली सारा आता आनंदाने उड्या मारते. सारेचं लग्न 20 ते 30 वर्षाचे असताना झालं असणार. 60 ते 70 वर्षाच्या कालावधीत सारा वांझपणामुळे रडत होती. पण देवाने तिची विनवणी ऐकली, तिला आशीर्वादित केलं आणि तिला मुलगा झाला, ज्याचं नाव इसहाक म्हणजे हसणे असं नाव ठेवण्यात आलं. देव पिता आपल्याला हसवतो. अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष आपण प्रतीक्षा करत आहोत, वाट पाहत आहोत, दुःख झेलत आहोत, रडत आहोत, परंतु परमेश्वर आपल्याला योग्य वेळ आल्यावर हसवणार. योग्य वेळ आल्यानंतर तो आपल्याला आनंदित बनवणार आणि आपलं दुःख, आपल्या वेदना याचं रूपांतर सुख आणि समाधानामध्ये होणार.
म्हणून बायबल सांगते, तुम्ही रडत आहात, तुम्ही अश्रू ढालीत आहात, पण तुम्हीच आनंद आणि हर्ष करतील, तुम्हीच उल्हास करतील, सारं दुःख तुम्ही विसरून जातील. तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहे, आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर करणारा परमेश्वर पिता आहे, जो आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वादित करतो आणि आपली बंधने तोडून टाकतो. आज तुम्ही ते बसलेल्या प्रभूच्या सानिध्यात प्रभूचं वचन ऐकत आहात आणि अनेक दुःख, अनेक समस्या, अनेक निराशा घेऊन तुम्ही आलेले आहात की प्रभूने मला या दुःखातून, समस्यातून, निराशातून मला मुक्ती द्यावी, मला अनुग्रह द्यावा, मला आशीर्वाद द्यावा. तुम्ही प्रभू येशूकडे विनवणी आणि प्रार्थना करत आहात आणि त्यानुसार प्रभू येशू तुमची प्रार्थना ऐकत आहे. त्यानुसार प्रभू येशू तुम्हाला अनुग्रह आणि आशीर्वाद देते, कारण सर्वांची प्रार्थना ऐकणारा तो परमेश्वर आहे. प्रभू येशू जो साऱ्या मानव जातीची प्रार्थना ऐकतो. यशोप्रसेता 65:2, तू जो प्रार्थना ऐकतो त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. प्रभू प्रार्थना ऐकतो म्हणूनच सर्व मानव जाती प्रभू येशूकडे येते. तो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा, साऱ्या मानव जातीचा तो परमेश्वर आहे, तो म्हणजे प्रभू येशू. आणि तो आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्या प्रार्थनेचे आपल्याला उत्तर सुद्धा देतो. दुःखातून, निराशातून, संकटातून आणि आपल्या समस्यातून आपल्याला मुक्त करणारा आपला प्रभू येशूच आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि मनापासून प्रभू येशूकडे प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला अनुग्रह देईल आणि तुमच्या दुःखातून, समस्यातून तुम्हाला मुक्त करेल. हन्ना पहा, एल्कानाची बायको हन्ना 1 शमूएल 1 एल्कानाला 2 बायका होत्या, पनिन्ना आणि हन्ना. पनिन्ना जी होती तिला मुलंबाळ होती, पण हन्ना तिला मुलबाळ होते, ती वांस होती. तिची सवय तिला नेहमी चिडवायची. हन्ना दुःखी राहायची, कुढत राहायची, खिन्न राहायची. एकदा तर तिच्या नवऱ्याने म्हटलं की काय 10 मुलापेक्षा मी तुला अधिक नाही का? तिचा नवरा तिच्यावर भरपूर प्रेम करायचा, अगदी तिला दुप्पट वाटा सुद्धा तिला द्यायचा, जास्त वाटा तिला द्यायचा. तिला मुलबाळ नसल्या कारणाने सुद्धा तिचा नवरा तिच्यावर भरपूर प्रेम करायचा आणि सर्व गोष्टीमध्ये तिचा दुप्पट वाटा तिला द्यायचा. पण तरी सुद्धा मुलाबाळाची कमी तिला जाणवत होती. आई बनण्याची इच्छा तिच्यात होती, कारण एका स्त्रीच्या जीवनात लग्न झाल्यानंतर असणारी तीव्र इच्छा म्हणजे आई बनणं. आई बनण्याची इच्छा अगदी अनेक स्त्रियांमध्ये असते की आई बनावं म्हणून. आता हन्ना लग्न झालं होतं, मुलबाळ होते, वांस होती, ती सवती चिडवायची, इतर लोकही तिला बोलत असतील, टोचत असतील आणि त्यामुळे ती कुढत राहायची, दुःखी राहायची, खिन्न राहायची. एल्काना दरवर्षी आपल्या परिवारासह परमेश्वर पित्याच्या मंदिरात वार्षिक यज्ञ करण्यासाठी जायचा. त्यावेळेला परमेश्वरच्या मंदिराचा याजक एली याजक होता. अशा वेळी तो परिवारासह तिथे गेला. हन्नाने रडून तिथे परमेश्वर पित्याच्या मंदिरात प्रार्थना केली की प्रभू, जर तू माझी आठवण करशील आणि मला मुलगा देशील तर तो आयुष्यभर तुझा व्हावा, त्याने तुझी सेवा करावी म्हणून या मंदिरात मी त्याला समर्पण करीन. आणि बायबल सांगते ही प्रार्थना केल्यानंतर सारा उदास राहिली नाही, सारा दुःखी राहिली नाही. तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. मी प्रार्थना केले, देवाकडे मागितले, देवाने माझी प्रार्थना ऐकले. बायबल सांगते त्यानंतर ती कधीच उदास राहिली नाही. आनंदाने जाऊन तिने जेवण सेवन केले आणि मग तिचा परिवार घरी गेला, त्यांच्या गावी गेला. देवाने हन्नाची आठवण केली आणि ती गरोदर राहिली. तिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव तिने शमूएल, देवाकडे मागितलेला अशा प्रकारे तिने त्याच्यात नाव ठेवले. त्या बाळाचे दूध तुटल्यानंतर देवा
देवाची सेवा करायला ती मंदिरात घेऊन आली. तेव्हा एली याजकाने एल्कानाला म्हटले की देवाला दिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही केल्यामुळे देव तुला स्त्रीपासून हन्नापासून आणखीन मुलाची जोड देव. तेव्हा तिला आणखीन 3 मुलगे आणि 2 मुली झाल्या. शमूएल पकडून एकूण तिला 6 मुलं झाली. जिला एक बाळ होऊ शकत नव्हतं, देवाने तिला 6 मुलं दिली. तिने देवाच्या मंदिरात रडून प्रार्थना केली. त्यानंतर ती कधी दुःखी राहिली नाही, उदास राहिली नाही, आनंदित राहिली. जेव्हा प्रार्थना केली तेव्हा तिच्यात आनंद आला. हा, देवाने माझी प्रार्थना ऐकले आणि त्या आनंदाच्या द्वारे परमेश्वराने तिच्या जीवनात कार्य केलं. तिने विश्वास जागृत केला होता. ती निराश राहिली नाही. काय आज आपण प्रार्थना करत आहोत, आपला विश्वास आहे का? मी देवाकडे मागितलेले आहे, देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. आता मी दुःखी राहणार नाही, आता मी उदास राहणार नाही, आता मी निराश राहणार नाही, मी आनंदित राहणार, कारण देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. हा विश्वास आपण आपल्यामध्ये जागृत केलेला आहे का? हा विश्वास आपण आपल्यामध्ये मजबूत केलेला आहे का? जर खरोखर हा विश्वास आपण आपल्यामध्ये मजबूत करणार तर परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार. तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि आपली सर्व बंधने प्रभू पूर्ण रीतीने तोडून टाकणार. सर्व समस्यातून प्रभू आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार. कारण आपल्याला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्याला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. तो आपली प्रार्थना ऐकतो, आपली विनवणी ऐकतो आणि आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकतो. तो म्हणजे परमेश्वर पिता. मला आपल्याला आपला विश्वास अगदी मजबूत करायचा आहे. तो आनंदाने आपल्याला भरणार, हसवणार आपल्याला. दुःख आपल्या जीवनात राहणार नाही, वेदना आपल्या जीवनात राहणार नाही, कारण तो आपल्याला हसवणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला आनंदित बनवणारा परमेश्वर पिता आहे. हर्षाने भरणारा तो परमेश्वर पिता आहे. सुप्रसिद्ध 126 अध्याय 1 ते 3 वचनापर्यंत बायबल सांगते, सीनेतून भरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा आम्ही स्वप्नात आहोत असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली. त्या समय अन्य राष्ट्रातील लोक म्हणू लागले की परमेश्वराने यांच्यासाठी महत्कृत्य केली आहे. परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्य केले, त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. काय सांगते वचन? जेव्हा प्रभूच्या लोकांची, इस्रायल लोकांची सुटका झाली, दरोडेलातून सुटका त्या इस्रायल लोकांची झाली, तेव्हा ते आनंद करू लागले, उल्हास करू लागले. तर असं पण वाटलं आम्ही स्वप्न तर पाहत नाही, आम्ही स्वप्नात तर नाही, असंही त्यांना जाणवत होतं. कारण सर्वात मोठा आनंद त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. ते म्हणत आहे, देवाने आमच्यासाठी महत्कृत्य मोठे चमत्कार केलेले आहेत, आम्हाला आनंदित केलेले आहे, आमची जीभ जयघोषाने भरलेली आहे. एवढा देवाने आनंद आम्हाला दिलेला आहे की आमची जीभ जयघोषाने भरलेली आहे. देवाने आमच्या मुखावर हास्य उत्पन्न केलेले आहे, आम्हाला हसवलेले आहे. योग 8:21 परमेश्वर तुला हसत मुख करील, तो तुझ्या तोंडून जय जयकार करवील. आपल्याला हसत मुख करणारा परमेश्वर आहे. बायबल सांगते तो आपल्याला हसवणार. मग आपली जीभ परमेश्वराची स्तुती करणार, जयघोष करणार, जय जयकार करणार. कारण आपल्या मुखावर, आपल्या चेहऱ्यावर, तोंडावर हास्य उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. आपल्याला आनंदित बनवणारा प्रभू आहे, जो आपल्या जीवनातलं सर्व दुःख, सर्व वेदना दूर करणार आणि आपल्याला विपुल अनुग्रहाने मात्र आपल्याला भरणार, विपुल आशीर्वादाने मात्र प्रभू आपल्याला भरणार. कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे आणि आपल्या जीवनात तो आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. जो आपण विश्वासाने प्रभूचा दावा करतो, मनापासून प्रभूची प्रार्थना करतो, तेव्हा प्रभू आपल्या सर्व समस्या, आपल्या सर्व निराशा आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर करतो आणि आपल्याला हसवायला, आनंद
आनंदित बनवायला सुरुवात करतो. म्हणून पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनात भले दुःख आहे, वेदना आहेत, निराश आहे, प्रभू सर्व दूर करणार आणि तुम्हाला हसवणार, तुम्हाला आनंदित बनवणार. दुःखाचा बदल आनंदामध्ये प्रभू येशू करणार. तर आपला प्रभू जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याला युगाने गौरव असो. आमीन. आज जर या प्रभू येशूवर आपण भरोसा ठेवत आहोत तर तू आपल्या जीवनातलं सारं दुःख दूर करील आणि आपल्याला हसवायला आणि आपल्याला आनंदित बनवायला सुरुवात करेल. इस्रायल लोक पहा, निर्गम 1:13-14. इस्रायल लोकांना जी कामे करावी लागत होती ती मोठ्या सक्तीची कामे होती. मिस्री लोक इस्रायल लोकांना भरपूर त्रास देत होते, छळ करत होते, मोठी मोठी कामे त्यांना करायला लावत होते. इस्रायल लोक कंटाळून गेले होते, अगदी त्यांना जीव सुद्धा नकोसा झाला होता इस्रायल लोकांना. अशी मोठी मोठी कामे त्याला त्यावेळेला तिथे करावी लागत होती, जीवनाला कंटाळलेले होते. मग इस्रायल लोकांनी देव पित्याकडे ओरड केली. निर्गम 2:23-25 वचनात बायबल सांगते की इस्रायल लोकांनी परमेश्वर पित्याकडे आक्रोश केला, आरोळी ठोकली. देव पित्याला आवाज दिला. तेव्हा देव पित्याने इस्रायल लोकांची आरोळी ऐकली. आणि निर्गम 3 आणि निर्गम 4 अध्याय परमेश्वर पिता मात्र स्वर्गातून आकाशातून खाली उतरला. देव पित्याने मोशेला म्हटले, मी माझ्या इस्रायल लोकांचं दुःख, आपत्ती, विपत्ती पाहिलेली आहे. त्यांना इथून सोडविण्यासाठी आणि जिथे दुधामधाचे प्रवाह वाहते त्या देशात घेऊन जाण्यासाठी मी उतरलो आहे. आणि खरोखर प्रभूने आपल्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं. जेव्हा ते निघाले, निर्गम 14:8 हौसाने निघाले. काय सांगते बायबल? हौसाने म्हणजे आनंदाने ते निघाले. जे दुःखी होते, जे जीवनाला कंटाळलेले होते, प्रभूने आपल्या लोकांना आनंद करीत बाहेर आणले. स्तोत्र संहिता 105 अध्याय 43 वचन सांगते, त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, आपल्या निवडलेल्या लोकांना जयस्तव करीत बाहेर आणले. प्रभूने आपल्या लोकांना आनंद आणि उल्हास करीत बाहेर आणले. ज्यांना जीव नकोसा झाला होता, जीवनाला कंटाळलेले होते, दुःखी होते, देवाने त्यांना आनंद करीत बाहेर आणले. आणि देव पिता अशा देशात त्यांना घेऊन गेला जिथे काही कमी नव्हती, जिथे कोणी त्यांच्यावर दबाव टाकणारा नव्हता, जिथे गुलामी नव्हती, आझादी होती, स्वातंत्र्य होतं. अशा दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशात कन्ना, हिती, परजी, यबुसी अशा देशात प्रभू त्यांना घेऊन गेला आणि ते आनंदाने त्या देशात वस्ती करून राहू लागले. प्रभू म्हणतो, तुमच्या जीवनात दुःख आहे, वेदना आहे, निराश आहे, त्या साऱ्या मी दूर करीन. तुम्हाला आनंदाने, उल्हासाने आणि हर्षाने मात्र मी तुम्हाला भरेन. तुमच्यामध्ये आनंद आणि उल्हास निर्माण करीन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, जो विपुल आनंद, विपुल उल्हास आपल्याला देण्यासाठी तयार आहे, ज्या आनंदाच्या द्वारे आपण सर्व दुःख विसरून जाणार. वचन संत योहान 16:20-21 वचना. प्रभू म्हणतो, भले आज तुम्हाला दुःख होते, तुम्ही रडत आहात, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही रडत आहात, म्हणून जग आनंद करते, पण घाबरू नका. तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. प्रसूत होणारी स्त्री जेव्हा प्रसूतीची तिची घटना येते, जेव्हा बाळाला जन्म देण्याची वेळ येते, तिला सायम येत नव्हता, तिला समज वाटते बाळ नको काही नको. पण जेव्हा त्या बाळाला ती पाहते तेव्हा सर्व वेदना ती विसरते. तिला त्या वेदनेची कल्पना, आठवण पण राहत नाही. त्या जो आनंद तिच्या जीवनात निर्माण होतो, त्या आनंदापुढे या दुःखाची आठवण पण तिला राहत नाही. प्रभू म्हणतो, आज तुम्ही दुःखी आहात, तुम्ही रडता, मी असा आनंद तुम्हाला देईन की दुःखाची आठवण सुद्धा तुम्हाला राहणार नाही. इतकी तुम्ही आनंदित होतील, इतकी तुम्ही उल्हासित बनतील की दुःखाची आठवण सुद्धा तुम्हाला राहणार नाही.
प्रभू आपल्याला हसविण्यासाठी तयार आहे, आनंदित बनण्यासाठी तयार आहे. अनुग्रह, अभिषेक, आशीर्वाद याचा आपल्याला वर्षाव करण्यासाठी प्रभू तयार आहे. जर आपला पूर्ण भरोसा प्रभूवर असेल, आपण मनापासून प्रभू येशूकडे प्रार्थना करत आहोत, प्रभू येशूला आपला उद्धारक, आपला तारणारा मनापासून स्वीकारलेले आहे, प्रभू येशूच्या मार्गावर अगदी मनापासून आपण चालत आहोत, तर तो आपल्याला निराश करणार नाही. तो भरपूर आनंदाने, भरपूर उल्हासाने आपल्याला भरणार, हर्षाने तो आपल्याला भरणार आणि आपल्या जीवनात शांती निर्माण करणार, आपल्या जीवनात एक आनंद उत्पन्न करणार आणि सर्व दुःख आपण विसरून जाणार. कारण आपला प्रभू येशू शांतीचा राजकुमार, आनंदाचा अधिपती आहे, जो आनंदाने शांतीने आपल्याला भरतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल.